नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। लोक कला सेवा मंडल के अध्यक्ष राजकुमार घुले पर उनके ही लोक कला सेवा मंडल के पूर्व सदस्य बाबा दुपारे ने कई गंभीर आरोप लगाए, जिसके बाद लोक कला सेवा मंडल के कार्याध्यक्ष प्रमोद बागड़े ने अध्यक्ष राजकुमार घुले के नेतृत्व में नागपुर के पत्रकार भवन में पत्र परिषद लेकर बाबा दुपारे द्वारा लगाए गए सभी आरोपों का खंडन किया। साथ ही हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने इस प्रकरण पर लोक कला सेवा मंडल के कार्याध्यक्ष प्रमोद बागड़े से उनकी प्रतिक्रिया ली। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। आपका नाम बताकर आपने जो प्रेस कॉन्फ्रेंस की उसके बारे में बताइएगा। माझं नाव प्रमोद वेंकटराव बागड़े आहे। मी लोक कला सेवा मंडळाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे। मी 10 तारखेला एक पत्र परिषद घेतली आणि त्या पत्र परिषदेमध्ये आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष लोक कला सेवा मंडळाचे प्राध्यापक राजकुमारजी घुले यांच्यावरती काही दिवसापासून प्रसार माध्यमामध्ये बातम्या यायला लागल्या होत्या की घुले साहेब हे गडबड फाईल मंजूर करण्यासाठी गडबड करतात, लोकांकडून पैसे घेतात, लोकांना लुबाडण्याचं काम करतात। अशा प्रकारच्या एवढ्या प्रतिष्ठित माणसाचं त्या ठिकाणी प्रसार माध्यमामध्ये बदनामी करण्याचं षड्यंत्र बाबा दुपारे, निशा खडसे, विकास शेंडे अशा काही लोकांना हाताशी धरून त्यांनी त्या प्रसार माध्यमामध्ये पत्रकार भवनामध्ये पत्र परिषदेमध्ये बातम्या देऊन त्यांना बदनाम करण्याचं काम केलं होतं। आणि म्हणून मी त्याचं खंडन म्हणून की हे जे आरोप जे केलेले आहेत हे बिनबुडाचे आरोप आहेत। घुले साहेब एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, ते कुठल्याही अशा प्रकारचं काम करू शकत नाही, कारण की तेच लोकांना रोजगार देण्याचं काम करतात, ते लोकांना सहकार्य करण्याचं काम करतात। कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी हजारो लोकांना मदत केलेली आहे। तो व्यक्ती कसा काय कोणाला लुटू शकतो, लुबाडू शकतो? आणि म्हणून मी त्याचं खंडन केलं की अशा लोकांवरती ज्या लोकांनी घुले साहेबांना बदनाम करण्याचं काम केलेलं आहे त्यांच्यावरती मी पोलिसांमध्ये FIR दर्ज करून त्यांना कोर्टामध्ये त्यांच्यावरती मानहानीचा दावा करून 50 लाखांचा अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे, अशा प्रकारचं मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। कारण बाबा दुपारे हे स्वतः फ्रॉड व्यक्ती आहे। अनेक लोकांकडून त्यांनी मानधन मंजूर करून देण्याच्या बहाण्याने अनेक नागपूर जिल्ह्यातील अनेक कलावंतांना लुबाडण्याचं काम केलं आहे। त्याचे पुरावे माझ्याकडे आहे। त्याच्यामध्ये त्यांनी पोलिसांमध्ये ज्या कलावंतांना त्यांना लुटलेलं आहे, पैसा घेतलेला आहे, त्यांनी पोलिसांमध्ये तक्रारसुद्धा केली आहे। त्याच्यासुद्धा पोलिसांमध्ये तक्रार केल्याच्या सुद्धा माझ्याकडे कॉप्या आहेत। आणि असा माणूस जर समजा आमच्या माणसाला बदनाम करण्याचं करत असेल तर आम्ही त्या माणसाचं खंडन केलं पाहिजे, त्या माणसाला आम्ही कोर्टात खेचल्याशिवाय ठेवणार नाही, ही माझीवाली महत्त्वाची प्रतिक्रिया आहे। जो घुले साहेबांना म्हणतो आहे की त्यांचं वय 50ही नाही, पण माझ्याकडे पुरावा आहे। घुले साहेब आजच्या कंडिशनमध्ये ते 54 वर्षाचे आहेत, त्यांचा जन्म 71चा आहे, त्यांचा आधार कार्ड माझ्याकडे आहे, तो पुरावा माझ्याकडे आहेत आणि मी तो पुरावा तुम्हा पत्रकारांना देऊ इच्छितो।